ईडी कशासाठी स्थापन झालेली आहे, त्यांनी तेवढंच काम करावं, विनाकारण सत्ताधाऱ्यांची चाकरी करू नये. सरन्यायाधीशांनी ईडीला त्याची अवकात दाखवली की महाराष्ट्रामध्ये ईडीचा वापर करून कशा पद्धतीचं राजकारण झालं हे त्याचा अभ्यास, त्याची माहिती आम्हाला आहे. आम्हाला जास्त बोलायला लावू नका. सरन्यायाधीशांनी ईडीचे कान पकडले. ईडी कसं राजकीय पक्षांना, खास करून केंद्राच्या आशीर्वादानं मदत करते, सरन्यायाधीश भूषणसिंह गवई साहेबांनी महाराष्ट्राचं उदाहरण तिथं दिलं. आणि राज्य सरकारकडून किंवा केंद्र सरकारकडून विरोधी पक्षावर जर सूड उगवायचा असेल तर ईडीचा किंवा इतर यंत्रणेचा गैरवापर करून त्या नेत्यांना छळलं जातं. माननीय सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणामध्ये ईडीला तर स्पष्ट सक्त ताकीद दिली की तुम्ही राजकारण्याच्या हाताचं भावलं होऊ नका, तुम्ही स्वतःचा गैरवापर करून घ्यावं अशी स्वतःची परिस्थिती निर्माण करू नका. राजकारण्यांना त्यांचं राजकारण करू द्या. राजकीय पक्षांना जर त्यांचं अस्तित्व टिकवायचं असेल तर जनतेमध्ये जाऊ द्या. जनता ठरवेल कुणाला निवडून द्यायचं आणि कुणाला नाही. परंतु तुम्ही त्या सगळ्या निवडणुकांचा स्वतःच ताबा घेतल्यासारखं राजकीय पक्षाच्या हाताचं भावलं होऊन तुम्ही राज्यकर्त्यांना, मग ते सत्ताधारी असो किंवा विरोधक, तुम्ही त्यांची चाकरी करू नका. अशा थेट शब्दामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी ईडीला झापलं. याच्यातले सगळे शब्द ईडीचे नाहीयेत, पण त्या शब्दाचा जर अर्थ काढायचा म्हटलं तर या देशामध्ये ईडी सारख्या स्वायत्त संस्थेचा केंद्राच्या किंवा राज्याच्या माध्यमातून गैरवापर होतोय. आणि ज्यांना गैरवापर करायचा आहे ते सत्ताधारी असतात. किंवा सत्तेत यायचं असेल तर ते केंद्राच्या आशीर्वादाने सूडभावना त्या ठिकाणी ज्या पद्धतीची निर्माण करतात. महाराष्ट्र ईडीच्या कारवाईला किती वैदगलेला होता, बातम्या किती ईडीच्या येत होत्या ज्यावेळेस भाजप सत्तेच्या बाहेर होतं. आणि आता भाजप सत्तेमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये, ईडीच्या नोटीस कुणाला येत नाहीत, ईडीची कारवाई कुणावर होत नाही आणि सगळं कसं एकदम मस्त चाललंय अशी परिस्थिती आहे. परंतु महाराष्ट्रात जे घडलं त्याच्यावर बोट ठेवण्याचं काम सर्वोच्च न्यायालयाने केलं. माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांनी ईडीला, अर्थात ईडीच्या वकिलांना, सर्वोच्च न्यायालयाच्या भर दालनामध्ये झापण्यात आलं. तो काय प्रकार आहे, प्रकरण कुठलं आहे, महाराष्ट्रात कशा पद्धतीचं छळलं गेलं, कुणाला महाराष्ट्रात ईडीच्या नोटीस आल्या होत्या, या सगळ्या मुद्द्यांवर मित्रांनो चर्चा करायचे. सर्वांना नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय. मी संतोष शिंदे. या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, प्रकरण सत्ताधारी स्वतःसाठी कसं एखाद्याचा छळ करतात, एखादा पक्ष फोडतात, एखादा नेता फोडतात, एखाद्याला संपवण्यासाठी कशी सुपारी घेतात, या सगळ्या गोष्टीचा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही पोलखोल करणार आहोत, काही माहिती महाराष्ट्रासमोर देण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या महत्वाच्या भूमिकेवर बोलायला पाहिजे नेमकं त्याच्यावर बोट ठेवलं. ही गोष्ट साधी सामान्य नाही. या सुद्धा काही बाबी आपण या माध्यमातून चर्चा करणार आहोत. म्हणून नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा मुद्दा पोहोचला पाहिजे यासाठी सोबत राहा, सहकार्य करा. कर्नाटकचे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप आहे.
त्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या नावे कर्नाटकमध्ये जमीन खरेदी त्या ठिकाणी केली आणि ईडीनं त्या ठिकाणी एंट्री केली. ईडीच्या माध्यमातून कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या सौभाग्यवती यांच्यावर कारवाई झाली पाहिजे म्हणून ईडी हायकोर्टात गेली. परंतु ईडीनं जी काही तक्रार ईडीच्या माध्यमातून केली होती हायकोर्टानं ती फेटाळून लावली. मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणायचं हे सरकारचा डाव होता किंवा असू शकतो. केंद्र सरकारला बरोबर कुठला सूड उगवायचा आहे हे बऱ्यापैकी सगळं माहिती आहे. प्रत्यक्ष ते कुणाला भांडायला येत नाही, परंतु केंद्रीय एजन्सीच्या माध्यमातून महाराष्ट्राला हे काही नवीन नाही. परंतु हे प्रकरण कर्नाटक मधील असल्यामुळं याची चर्चा त्या ठिकाणी कर्नाटकमध्ये होणं अपेक्षित होतं. परंतु ईडीचं जे काही कारवाई आहे हे हायकोर्टाने ती जी नोटीस होती ती रद्द केली. ईडी थेट सुप्रीम कोर्टामध्ये गेली. सुप्रीम कोर्टाच्या वकिलाच्या माध्यमातून कर्नाटकचे तत्कालीन जे काही मुख्यमंत्री आहेत त्यांच्या पत्नीच्या आणि त्यांच्यावर या केसच्या संदर्भात भयंकर आरोप केले. ईडीनं त्या ईडीच्या वकिलांना जे प्रश्न उपस्थित केले किंवा ज्या पद्धतीनं झापलं, किती दिवस तुम्ही सत्ताधाऱ्या राजकीय पक्षांचं भावलं म्हणून काम करणार आहात. राजकारण्यांचा विषय आहे. राजकारण्यांना सत्तेत ठेवायचं की नाही हे निवडणुकांमध्ये जनता ठरवेल. तुम्ही सूडबुद्धीनं विनाकारण या सगळ्या ज्या काही गोष्टी करता त्याच्यामुळं ईडी या संस्थेची सुद्धा अब्रू जाते. त्याच्यामुळे तुम्ही ह्या असल्या गोष्टी करायच्या नाहीत. आणि ईडी कसं राजकीय पक्षांना खास करून केंद्राच्या आशीर्वादानं मदत करते. सरन्यायाधीश भूषणसिंह गवई साहेबांनी महाराष्ट्राचं उदाहरण तिथं दिलं आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये ईडीचा वापर करून कशा पद्धतीचं राजकारण झालं हे त्याचा अभ्यास त्याची माहिती आम्हाला आहे. आम्हाला जास्त बोलायला लावू नका. ईडीची जी काही इमेज आहे, ईडी कशासाठी स्थापन झालेली आहे, त्यांनी तेवढंच काम करावं. विनाकारण सत्ताधाऱ्यांची चाकरी करू नये हा त्यांच्या बोलण्याचा मथित अर्थ आहे. याचा अर्थ असा होतो सरन्यायाधीशांनी ईडीचे कान पकडले. सरन्यायाधीशांनी ईडीला त्याची अवकात दाखवली. वकिलांना बोलणं म्हणजे संपूर्ण विभागाला बोलल्यासारखं आहे. देशातल्या संपूर्ण ईडी एजन्सीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना या सगळ्या प्रकरणातून एक गोष्ट लक्षात येईल, भविष्यात जे प्रकरण मान्य सर्वोच्च न्यायालयापर्यंत जातील ईडीची 100% अब्रूच निघणार. पण हे सगळं प्रकरण सरन्यायाधीशांनी मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडणं म्हणजे महाराष्ट्रात जो काही प्रकार घडला, महाराष्ट्रातल्या तुम्हाला आम्हाला आपल्या सगळ्या जनतेला एक गोष्ट माहिती आहे. 2019 मध्ये नंतर महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं. माननीय उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्या दरम्यानच्या काळात बहुतांश जणांवर बहुतेक राजकीय जे भाजप विरोधी पक्ष आहेत त्यांच्यावर ईडीच्या नोटीस यायला सुरुवात झाली. मग त्याच्यात अजित पवार सुद्धा होते, त्याच्यात हसन मुश्रीफ सुद्धा होते, त्याच्यामध्ये बहुतेक नेते असे होते की जे विरोधी पक्षाचे होते रोहित पवारांपर्यंत. या सगळ्यांच्या घरी रात्री अपरात्री ईडीनं जाऊन धाडी टाकल्या, चौकशा केल्या. जे मोठे मोठे राजकीय नेते आहेत त्यांच्या आसपासच्या लोकांवर सुद्धा ईडीनं कारवाई केल्या. आणि ईडीचा पोपट म्हणून किरीट सोमय्या ईडी कारवाई करायच्या अगोदर मीडिया समोर यायचे आणि आज असं होणार उद्या तसं होणार सूड आकस बुद्धीनं महाराष्ट्रामध्ये प्रेसमध्ये ब्रीफिंग करायचे.
उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे हे सगळं प्रकार. आणि ज्यांच्या ज्यांच्या मागे ईडी लागली होती ती सगळे घाबरून गेले होते. मग ईडीचा वापर कसा केला? देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळेस विरोधात होते. 105 आमदार असून ते सत्तेत बसू शकले नाही. आणि असं म्हणतात की केंद्राच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये सगळ्याच्या पाठीमागं ईडीचं शुक्ल काष्ट लावलं गेलं होतं. ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल, सेबी असेल किंवा पोलीस खातं असेल, या सगळ्यांच्या गैरवापरासाठी महाराष्ट्र त्यावेळेस ओळखत होता. प्रचंड त्रास झाला त्यावेळेच्या महाविकास आघाडीच्या सरकारला. जेवढ्या काही चौकशा लागल्या होत्या त्यावेळेस त्याच्यात भावना गवळी एक महिला खासदार सुद्धा होत्या. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या आसपासचे अर्धा डझन लोकांवर ईडीची कारवाई त्या ठिकाणी सुरू होती. शरद पवारांच्या घरात तर रोहित पवार, अजित पवार यांच्यावर कारवाई सुरू होती. काँग्रेसचे काही नेते तसेही रडावर होते. कोल्हापूरचे हसन मुश्रीफ कोल्हापूरहून मुंबईला येईपर्यंत पुण्यामध्ये रेड करायची, कारण ते मुंबईला जातो म्हणायचे आणि पुण्यात असायचे. पुण्यात असल्यानंतर त्यांना ईडीची कुणकुण लागायची. पुण्यात येईपर्यंत ते कोल्हापूरला पोहोचायचे, तिथं ईडी जायची. आणि त्यांच्या कुटुंबाचा आक्रोश उभ्या महाराष्ट्राने पाहिला. या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस ही सगळी लोक भाजप सोबत किंवा भाजपमध्ये गेली, सगळ्यांची ईडी चौकशी बंद झाली. हा काय चमत्कार आहे? एजन्सी आहे ना ती. का परत नोटीस कुणाला निघाल्या नाहीत? जेवढे जेवढे विरोधी पक्षातले 40 आमदार एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली का फुटले? त्यातल्या बऱ्याच लोकांवर, मातब्बर नेत्यांवर ईडीच्या नोटिसा होत्या. रवींद्र वायकर साहेब जे मुंबईचे आता खासदार आहेत, त्यांच्या मागे सुद्धा ईडीचे सगळे भुंगे लागले होते. विनायक जाधव नावाचे महानगरपालिकेतले नेते होते, त्यांच्या पत्नी आमदार होत्या, त्यांच्याही मागे ईडीचं सगळं शुक्ल काष्ट सगळं बंद झालं. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अर्थात गवई साहेबांच्या ते सगळं कानावर होतं. तीच ईडी आता कुठेही दिसत नाही. आणि असली तरी क्वचित राहिलेले जे काही विरोधी पक्षातले नेते त्यांच्यावर, कारण सगळ्या जिल्ह्यातली सगळी प्रमुख घराणी आता भाजप सोबत आहे. हा चमत्कार आहे ईडीचा. हा दिल्लीपर्यंत पोहोचलाय, सर्वोच्च न्यायालयापर्यंत. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सन्मान्य सरन्यायाधीशांनी न्यायालयामध्ये बोलणं म्हणजे ईडीच्या अब्रूची लक्तर काढण्याचा प्रकार आहे हा. लक्षात ठेवा. आणि हे सगळं ज्यावेळेस आता देशासमोर आलं, ईडी याच्यानंतर अवकातीवर येऊनच काम करेल. पण मला अभिमान वाटतो भूषण गवई साहेबांचा की ईडी बरोबर त्यांच्या कचाट्यात आली. त्यांनी वकिलाला ज्या पद्धतीचे प्रश्न विचारले ते बोलू शकणार नाहीत. पण महाराष्ट्रात जे चुकीचं राजकारण म्हणेल मी, इतर शब्द वापरणार नाही कारण तो माझा प्रांत नाही, परंतु सर्वसामान्य माणसांपासून देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशापर्यंत महाराष्ट्रात किती वाईट राजकारण झालं हे सगळ्यांच्या लक्षात आहे. म्हणून अभिमान यासाठी आहे की महत्वाच्या विषयावर त्याने तिथं वाचा फोडली. बांधवांनो, कुठल्या पक्षाला कोणी त्रास दिला, कुठली ईडी लावली, याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही. आपला प्रश्न हा आहे की हा देश कायद्याने चालतो आणि कायद्याचा गैरवापर करणारी माणसं सत्तेचा गैरवापर करून हे सगळ्या गोष्टी करतात. याच्यापेक्षा दुर्दैवी काय नाही. म्हणून सरन्यायाधीशांना ते खडे बोल बोलावे लागले. एक माणूस न्याय व्यवस्था आपल्या ताब्यात असल्यानंतर किती न्यायिक पद्धतीनं न्यायदान करण्याचं काम करतो याचा महाराष्ट्राला गवई साहेबांच्या निमित्तानं नक्कीच अभिमान आहे. आणि हे सगळं ईडीचं शुक्ल काष्ट किंवा त्या सगळ्या चर्चा नोटिसा महाराष्ट्राला ज्ञात आहेत. परत एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्यावर उजाळा देण्याचं काम या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलाय. राजकारण, पुढारी, समाजकारण सध्या कुठल्या थराला जाऊन चाललंय? चांगलं काम करायचं की नाही?
लोकांनी मोठं व्हायचं का नाही? संघर्ष करून स्वतःचं नेतृत्व कर्तृत्व सिद्ध करायचं आणि ज्या विचारधारेसोबत जायचं नाही, सेटलमेंट करून विचारांचा त्याग करून लोकांना सरेंडर व्हावं लागतं. याच्यापेक्षा दुसरी दुर्दैवी गोष्ट कुठली नाही आणि ती मांडण्याचं काम मी या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला, एवढंच. बाकी जनता सुज्ञ आहे. जे चांगलं राजकारण करतील लोक त्याच्या पाठीशी राहतील, जे वाईट राजकारण करतील लोक त्यांना सावलीला सुद्धा उभं करणार नाहीत. परंतु सर्वसामान्य माणसं राजसत्तेत सगळ्या व्यवस्थेमध्ये आले पाहिजेत आणि त्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. परंतु सूड भावनेनं चाललेल्या राजकारणामध्ये चांगल्या लोकांचे दिवस आहेत की नाही, येतील की नाही, हा मला पडलेला प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद. जय भीम, जय संविधान, जय शिवराय.